गोकुळ सोबत गोकुल. रितेश राणे हिशोब घेऊन बसणार आहेत, त्यावेळी आपल्या वडिलांचा पराभवाचा हिशोब ते घेऊन बसणार आहेत. आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर राज्यात महायुतीचं सरकार राहणार नाही, राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील आणि त्यावेळी आम्ही या मतदारसंघातील या जिल्ह्यातल्या जनतेला याआधी सुद्धा जेव्हा आमचं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कुठल्या पक्षाचा सरपंच आहे किंवा कुठल्या पक्षाच्या लोकांनी मतदान केलं हे न बघता सगळ्या लोकांना निधी देण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आणि ह्यांनी मात्र आपल्याला मतं दिली नाहीत तर आपल्याला निधी देणार नाही, ही त्यांची जुनीच परंपरा आहे. फक्त त्यांची आता एक अर्धही सरपंचांना धमकी आपण दाखवली, परंतु भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी धमकी दिलेली आहे. आणि भाजप कार्यकर्त्यांनी नितेश राणेंच्या या प्रवृत्तीपासून सावध राहावं, कारण याआधी त्या काँग्रेसमध्ये प्रचार करताना त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचेच कार्यकर्ते सुदन बांदिवडेकर यांची कोणी बोटं छाटली. त्याचबरोबर रामजी वळजूंचा मृत्यू कशामुळे मुंबईत झाला हे काँग्रेसच्या आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांना माहिती आहे, परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करताना या दोन्ही घटनेची जाणीव ठेवावी आणि या दोन्ही घटना आपल्या सोबत सुद्धा होऊ शकतात याची जाणीव त्यांनी ठेवावी आणि प्रचार करावा. एवढंच भाजप कार्यकर्त्यांना एक आमच्या जुना मित्रपक्ष म्हणून एक त्यांना सावध सूचना करतो.